विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. चालू घडामोडींच्या सिरीजमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 14 मे पर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. नक्की आजच्या व्हिडिओतून नवीन तुम्हाला शिकायला भेटेल. पहिला प्रश्न, 44 वर्षानंतर भारतात आयोजित होत असलेल्या एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या शहरात होत आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, गांधीनगर. आणि गांधीनगर ही गुजरातची कॅपिटल आहे, लक्षात असू द्या. महत्वाची माहिती, ही स्पर्धा 10 ते 17 मे 2026 दरम्यान गांधीनगर, गुजरात येथे आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत 28 देशातील सुमारे 180 खेळाडू सहभागी होत आहे. भारताकडून बिंद्याराणी देवी, अजित नारायणा, निरुपमा देवी आणि लवप्रीत सिंग हे खेळाडू सहभागी आहेत. स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा प्रत्येक 8 वजन गटांचा समावेश आहे. 2025 च्या स्पर्धेत चीनने 31 सुवर्णपदके जिंकली होती. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कारामध्ये प्रथम स्थान कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाले? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, न्यू नापाम, आसाम. माहिती, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 ची घोषणा पंचायती राज मंत्रालयाने केली. या पुरस्कारांचा उद्देश पंचायतांना शाश्वत विकास, सुशासन आणि ग्रामीण विकासातील उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करणे आहे. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार अंतर्गत जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायत स्तरावरील सर्वोत्तम पंचायतांना गौरवण्यात येते. पुढील प्रश्न, नुकतेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले थलपती विजय यांच्या पक्षाचे तमिळगा वेत्री कळगम चे निवडणूक चिन्ह काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शिट्टी. अधिकची माहिती, सी जोसेफ विजय थलपती विजय यांनी 10 मे 2026 रोजी तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी चीनच्या जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियममध्ये शपथ दिली. तमिळगा वेत्री कळगम पक्षाची स्थापना फेब्रुवारी 2024 मध्ये विजय यांनी केली. 1967 नंतर सत्तेत आलेला टीव्हीके हा तामिळनाडूमधील पहिला गैर द्रविड पक्ष ठरला. 2026 तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने 108 जागा जिंकून काँग्रेस आणि इतर पक्षांसह आघाडी सरकार स्थापन केले. सी जोसेफ विजय लोकप्रिय नाव आहे. थलपती विजय व्यवसाय आहे अभिनेता आणि राजकारणी. 2026 मध्ये पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातून निवडणूक जिंकली. नंतर तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघ सोडून पेरंबूर मतदारसंघ कायम ठेवला. आता तामिळनाडू, ज्याची कॅपिटल आहे चेन्नई, स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री आहे सी जोसेफ विजय. विधानसभेच्या 234 जागा आहेत. लोकसभेच्या 39 जागा आहेत, तर राज्यसभेच्या एकूण 18 जागा आहेत. पुढील प्रश्न, नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने SC/ST कायद्यातील कोणत्या कलमानुसार अग्रिम जामिनावरील कायदेशीर बंदीबाबत महत्वाचा निर्णय दिला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 18. याविषयी अधिकची माहिती बघूयात. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की SC/ST अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला म्हणजे आरोपीला आपोआप अग्रिम जामीन नाकारला जाईल असे नाही. न्यायालयाने सांगितले की न्यायाधीशांनी प्रथम हे पाहावे, FIR मधील आरोप योग्य आहेत का, प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होतो का. जर प्रथमदर्शनी प्रकरण मजबूत नसेल तर आरोपीला अग्रिम जामीन दिला जाऊ शकतो. महत्वाची तथ्ये, SC/ST अत्याचार प्रतिबंध कायदा लागू 1989 ला झाला. कलम 3 SC/ST समाजाविरुद्धच्या अत्याचारांशी संबंधित गुन्ह्यांचे वर्णन करते. CRPC कलम 438 नुसार अग्रिम जामिनाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 11 मे रोजी. भारतात दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस 1998 मध्ये पोखरण येथे झालेल्या अणुचाचण्यांच्या ऑपरेशन शक्ती स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1998 मध्ये केली. 2026 ची थीम आहे रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. पोखरण 2 दिनांक 11 मे 1998 ते 13 मे 1998 ला ही चाचणी करण्यात आली. मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन शक्ती. ठिकाण पोखरण चाचणी क्षेत्र, जैसलमेर जिल्हा, राजस्थान. पोखरण 2 मध्ये एकूण 5 अणुचाचण्या घेण्यात आल्या, ज्यांना शक्ती 1 ते शक्ती 5 असे नाव देण्यात आले. या चाचणीचे नेतृत्व डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तेव्हाचे ते DRDO प्रमुख होते, आणि राजगोपाल चिदंबरम बार्क यांनी केलं.
पुढील प्रश्न, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि भारतीय वायुसेनेद्वारे चाचणी करण्यात आलेली तारा प्रणाली काय आहे? तर ही जी तारा प्रणाली आहे ती आहे ऑप्शन सी, स्वदेशी ग्लाइड वेपन सिस्टीम. याविषयी माहिती, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थांनी भारतीय वायुसेनेने ओडिशा किनाऱ्यावर तारा टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन वेपन सिस्टीमची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. तारा ही भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड वेपन सिस्टीम आहे जी सामान्य अनगाइडेड बॉम्बना अचूक मार्गदर्शक शस्त्रांमध्ये बदलू शकते. ही प्रणाली हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारत आणि इतर DRDO प्रयोगशाळांनी विकसित केली आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय नेत्र विज्ञान संशोधन संमेलन AFOU 2026 कोठे आयोजित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. महत्वाची माहिती, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय नेत्र विज्ञान संशोधन संमेलन AFOU 2026 9 ते 10 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलं. या संमेलनाचे उद्घाटन संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले. हे संमेलन आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरलच्या नेत्रविज्ञान विभागाने ऑल इंडिया ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित केले. हे संमेलन ॲडव्हान्स आय केअर रिसर्च, मिलिटरी ऑप्थॅल्मॉलॉजी आणि AI ड्रिव्हन डायग्नोस्टिक यावर केंद्रित होते. आता AOS याविषयी माहिती, AOS ही भारतातील नेत्रविज्ञान संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण आणि डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणारी प्रमुख संस्था आहे. स्थापना झाली 1930 ला. नोंदणी झाली सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 अंतर्गत. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सदस्य संख्या आहे 23,000 पेक्षा अधिक आजीवन सदस्य. पुढील प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाने कमिशन केलेले ICGS अचल हे कोणत्या वर्गातील फास्ट पेट्रोल व्हेसल आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, अदम्य वर्ग. महत्वाची माहिती, भारतीय तटरक्षक दलाने 9 मे 2026 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे ICGS अचल चे कमिशनिंग केले. हे नवीन पिढीचे अदम्य वर्ग फास्ट पेट्रोल व्हेसल आहे. या जहाजाचा वापर किनारी सुरक्षा, सागरी देखरेख आणि शोध व बचाव मोहिमांसाठी केला जाईल. हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेड स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे डिझाईन व तयार केले आहे. इंडियन कोस्ट गार्ड शिप अचल कमिशनिंग अन बरासू यांनी केलं. लांबी आहे 51 मीटर. स्वदेशी घटक 50% पेक्षा अधिक. सर्वोच्च वेग 27 नॉट्स. कार्यक्षमता श्रेणी 1500 नॉटिकल मैल. कर्मचारी 5 अधिकारी व 34 कर्मचारी. पुढील प्रश्न, 4th इंडियन आफ्रिका फोरम समिटचे आयोजन कोठे होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली या ठिकाणी. महत्वाची माहिती, भारत 31 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे 4th इंडिया आफ्रिका फोरम समिटचे आयोजन करणार आहे. हा समिट आफ्रिका युनियन कमिशनच्या सहकार्याने आयोजित केला जाईल. या समिटचा उद्देश भारत आफ्रिका भागीदारी अधिक मजबूत करणे आहे. व्यापार, संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, हवामान, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि क्षमता विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. आफ्रिकन युनियन ही आफ्रिकन देशांची प्रादेशिक संघटना आहे. उद्देश आफ्रिकेत शांतता, एकता, आर्थिक विकास आणि सहकार्य वाढवणे. स्थापना झाली 2002 मध्ये. सदस्य देश आहे 55 आफ्रिकन राष्ट्र. पुढील प्रश्न, नॅस्कॉम झिनो अहवालानुसार फायनान्शियल 2026 मध्ये भारतातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरची एकूण संख्या किती झाली? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, 2117 इतकी. महत्वाची माहिती, नॅस्कॉम झिनो अहवालानुसार फायनान्शियल इयर 2026 मध्ये भारतातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर 2117 झाले आहे. हे GCC भारताला जागतिक नवोपक्रम, AI प्रतिभा आणि एंटरप्राइज ऑपरेशनचे प्रमुख केंद्र बनवत आहे. भारताच्या GCC इकोसिस्टीम मध्ये आता केवळ विस्तार नव्हे तर व्हॅल्यू क्रिएशन, AI इंटिग्रेशन आणि एंड टू एंड ओनरशिप यावरही भर दिला जात आहे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर GCC म्हणजे मोठ्या परदेशी कंपन्यांनी इतर देशांमध्ये स्थापन केलेले कार्यालय किंवा केंद्रे. ही केंद्रे बिझनेस ऑपरेशन आणि टेक्नॉलॉजी वर्क हाताळण्यासाठी कार्य करतात. या केंद्रांमध्ये IT सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा एनालिटिक्स, फायनान्स, कस्टमर सपोर्ट आणि रिसर्च संबंधित कामे केली जातात. भारतात GCC साठी मोठे केंद्र मानले जाते. नॅस्कॉम फुल फॉर्म आहे नॅशनल असोसिएशन ऑफ
सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. नॅस्कॉम ही भारतातील IT आणि सॉफ्टवेअर कंपन्यांची प्रमुख उद्योग संघटना आहे. ही संस्था तंत्रज्ञान क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करते. स्थापना झाली 1988 मध्ये. मुख्यालय आहे नोएडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी. तर 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांचे रिव्हिजन करूयात. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची शपथ झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, शुभेंदू अधिकारी. पुढील प्रश्न, अलीकडे स्कूल एज्युकेशन सिस्टम इन इंडिया टेम्परल अनालिसिस अँड पॉलिसी रोडमॅप फॉर क्वालिटी एनहान्समेंट हा अहवाल कोणत्या संस्थेने जारी केला? उत्तर आहे ऑप्शन डी, नीती आयोग. पुढील प्रश्न, भारत सरकारने पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती केली? उत्तर आहे ऑप्शन बी, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी आणि व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची. पुढील प्रश्न, इन्व्हिन्सिबल बॅरियर्स द कॉस्ट ऑफ नॉन तारीफ मेजर हा अहवाल अलीकडे कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? उत्तर आहे ऑप्शन सी, युनक्टॅड या संस्थेने. पुढील प्रश्न, भारतात मातृ व शिशु आरोग्य सेवांना मजबूत करण्यासाठी अलीकडे कोणता प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, जननी डिजिटल प्लॅटफॉर्म. पुढील प्रश्न, सीमा सडक संघटनाने 7 मे 2026 रोजी आपला कोणता स्थापना दिवस साजरा केला? उत्तर आहे ऑप्शन सी, 64वा. पुढील प्रश्न, अलीकडे सेबीने AI आधारित सायबर थ्रेट आणि कमकुवतपणाशी सामना करण्यासाठी कोणती डेडिकेटेड टास्क फोर्स स्थापन केली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, सायबर सुरक्षा .ai. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत हाऊस कम्प्लिशन मध्ये भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी, ओडिसा. पुढील प्रश्न, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीने 10 मे रोजी वर्ष 2026 ची दुसरी नॅशनल लोक अदालत आयोजित केली. भारतात पहिली लोक अदालत कधी आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे ऑप्शन बी, 1982. पुढील प्रश्न, INS सागर धवनी कोणत्या उपक्रमाच्या 5व्या आवृत्ती अंतर्गत व्हिएतनामला पोहोचले? उत्तर आहे ऑप्शन ए, सागर मैत्री उपक्रम. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात वसलेला आहे? केरळ, कर्नाटक, गुजरात की महाराष्ट्र? प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो कमेंट करा. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.